नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक राहुल तीर्थकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये नवीन टॉपिक फ्रिक्शन चालू केलेला आहे। आता आपण या व्हिडिओ लेक्चर अंतर्गत आपण प्रॉब्लेम्स ऑन फ्रिक्शन पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये पहिला जो टाइप आहे दॅट इज बॉडी इज केप्ट ऑन हॉरिझॉन्टल प्लेन। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे फ्रिक्शन या चॅप्टरमध्ये मिनिमम दोन बॉडीज असल्या पाहिजेत, दोन बॉडीज ज्या एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असल्या पाहिजेत, आणि दुसरी कंडिशन त्या बॉडीमध्ये काय असलं पाहिजे, रिलेटिव्ह मोशन असली पाहिजे। आता इथं काय केलं पहा, एक लक्षात ठेवायचं आहे, प्रॉब्लेममध्ये बॉडी इज केप्ट ऑन हॉरिझॉन्टल प्लेन, हॉरिझॉन्टल सरफेस असं आलेलं आहे का पाहायचं आहे। असं जर आलेलं असेल तर प्रॉब्लेम अतिशय सोपा असतो। इथे पहा प्रॉब्लेम नंबर 1, ज्याच्यामध्ये बॉडी ऑफ वेट 400 न्यूटन आहे, बॉडीचं वेट जे आहे ते 400 न्यूटन आहे, रेस्टिंग ऑन हॉरिझॉन्टल प्लेन, म्हणजे बॉडी जी आहे ती हॉरिझॉन्टल प्लेनवर ठेवलेली आहे। फाइंड कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू विचारलेला आहे। इफ ए फोर्स ऑफ 120 न्यूटन इज अप्लाइड ऑन द बॉडी टू मूव द बॉडी, 120 न्यूटनचा फोर्स आहे आणि तो अप्लाय केलेला आहे असं सांगितलं आहे। आता हे पहा, फ्रिक्शनवरचे प्रॉब्लेम सोडवत असताना पहिली गोष्ट लक्षात घ्यायची आहे, बॉडी कुठे ठेवलेली आहे। तर हॉरिझॉन्टल प्लेनवरती बॉडी आहे म्हटल्यानंतर प्रॉब्लेम सोपा आहे, लक्षात घ्या। आता आपण काय करायचं पहा, एक हॉरिझॉन्टल प्लेन काढायचं आहे, एकदम पुसट, फक्त आपल्याला दिसेल इतकाच। मी इथे हॉरिझॉन्टल प्लेन काढतो, हा हॉरिझॉन्टल प्लेन। आता या हॉरिझॉन्टल प्लेनवर बॉडी आहे। फ्रिक्शन चॅप्टरमध्ये बॉडी म्हटल्यानंतर काय करायचं आहे सांगतो तुम्हाला। बॉडी म्हटल्यानंतर तुम्ही इथे या हॉरिझॉन्टल प्लेनवर किंवा या हॉरिझॉन्टल सरफेसवर एक डॉट मारायचा आहे, तो डॉट म्हणजेच ती बॉडी, हे लक्षात घ्या। तो पॉइंट म्हणजेच ती बॉडी। मग विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित आहे बॉडीचं वेट हे व्हर्टिकली डाऊनवर्ड असतं, वेट हे व्हर्टिकली डाऊनवर्ड असतं, आणि वेट किती आहे 400 न्यूटन। मी वेट काय करतो, व्हर्टिकली डाऊनवर्ड म्हणजे याच्यामधून वाय ॲक्सिस, आपल्याला फेंट वाय ॲक्सिस काढायचा आहे, त्या वाय ॲक्सिसवर मी इथं वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड दाखवतोय। वेट W इज इक्वल टू 400 न्यूटन। या पॉईंटमधून आपण इथं हॉरिझॉन्टल सरफेस म्हणजेच एक्स ॲक्सिस आणि व्हर्टिकल वाय ॲक्सिस, तर वाय ॲक्सिसमधूनच व्हर्टिकली डाऊनवर्ड आपण काय करणार आहे, वेट दाखवणार आहे। पहिल्यांदा काय करायचं, हॉरिझॉन्टल सरफेस घ्यायचा आहे, म्हणजेच त्याला आपण एक्स ॲक्सिस म्हणणार आहोत। त्याच हॉरिझॉन्टल सरफेसवर कुठेतरी पॉईंट घ्यायचा आहे, त्याला आपण बॉडी म्हणणार आहे। बॉडीचं वेट हे व्हर्टिकली डाऊनवर्ड असतं, म्हणून तिथून आपण काय करणार, वाय ॲक्सिस खालच्या बाजूला 400 न्यूटन दाखवणार। त्यानंतर आता जसं वेट असतं तसं ह्या वेटमुळं हा जो काही व्हर्टिकली डाऊनवर्ड ॲक्टिंग फोर्स आहे त्यालाच व्हर्टिकली अपवर्ड फोर्स असतो। काय सांगतोय पहा, न्यूटनचा नियम काय सांगतोय, फॉर एव्हरी ॲक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन। ही ॲक्शन आहे, 400 न्यूटनचा फोर्स आहे, व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे, रिॲक्शन काय होईल, व्हर्टिकली अपवर्ड। म्हणजे इथं व्हर्टिकली अपवर्ड एक फोर्स असणार आहे, नॉर्मल रिॲक्शन R। एवढी डायग्रॅम ही असणारच आहे, फक्त Wची व्हॅल्यू आपलं वेट चेंज झालं की चेंज होईल। बॉडी ही हॉरिझॉन्टल प्लेनवर आहे म्हटल्यानंतर ही एवढी डायग्रॅम ही फिक्स आहे, ही डायग्रॅम फिक्स आहे। वेट हे व्हर्टिकली डाऊनवर्ड, Wची व्हॅल्यू तुमची प्रॉब्लेम चेंज झाला की चेंज होईल। W खालीच असतं, नॉर्मल रिॲक्शन R वरच असते। हॉरिझॉन्टल प्लेनवर आहे म्हणलं की W खाली दाखवायचं, नॉर्मल रिॲक्शन वर दाखवायचं। एवढी डायग्रॅम फिक्स आहे, याच्यात काहीही बदल होणार नाही। आता पुढे
फोर्स ऑफ 120 न्यूटन इज रिक्वायर्ड टू मूव्ह द बॉडी मूव्ह करण्यासाठी 120 न्यूटनचा फोर्स आहे. आता 120 न्यूटनच्या फोर्सनं काही अँगल केलेलं दिलेलं आहे का? नाही. म्हणजे तो फोर्स हॉरिझॉन्टल आहे, एवढं फिक्स आहे. मग तुम्ही फोर्स इकडच्या बाजूला दाखवू शकता किंवा इकडेही दाखवू शकता. मी उजव्या साईडला दाखवतो. हॉरिझॉन्टल फोर्स 120 न्यूटन. आता विद्यार्थी मित्रांनो पहा, फोर्सची डायरेक्शन तो पुश आहे का पुल आहे? इथे टुवर्ड्स द पॉईंट किंवा अवे फ्रॉम द पॉईंट, पुश किंवा पुल काहीही दिलेलं नाही आहे. काहीही दिलेलं नसेल तर तो पुल घ्यायचा हे लक्षात ठेवा. जर फोर्स त्याने पुश असं दिलं असतं तर घेतला असता, पण त्याने पुशही दिलेलं नाही आहे, पुलही दिलेलं नाही आहे. आपण पुलच घ्यायचा. पुल म्हणजे अवे फ्रॉम द पॉईंट. पॉईंट म्हणजे बॉडीपासून दूर. बॉडीपासून दूर जाणारा फोर्स म्हणजे बाणाची दिशा अशी असली पाहिजे. बॉडीपासून दूर जाणारा फोर्स हा पुल असतो. हे दिल्यानंतर हा फोर्स आपण त्याला म्हणणार आहोत पी, जे आपल्याला दिलेलं आहे. मग जर का बॉडीला तुम्ही उजव्या साईडला पुल फोर्स लावलेला असेल तर बॉडी ही या दिशेमध्ये मूव्ह होईल, म्हणून मोशन म्हणायचं. बॉडीची मोशन ही या दिशेमध्ये असणार आहे. मग जर या दिशेमध्ये फोर्स असेल, मोशन असेल, तर फ्रिक्शन हे कसं असणार आहे? विरुद्ध दिशेमध्ये असणार आहे. त्यामुळं बॉडी जर इकडे मूव्ह होत असेल तर फ्रिक्शन हे इकडं मूव्ह झालं पाहिजे. त्याला मी डॉटेडनी दाखवलं आहे, तुम्ही डार्क लाईनने दाखवलं तरी चालेल, काही अडचण नाही. ते विरुद्ध दिशेत असणार आहे आणि त्याला म्हणायचं आहे फोर्स ऑफ फ्रिक्शन एफ. आपल्याला एफ म्हणजे फ्रिक्शनल फोर्स आहे हे माहीत आहे. मग हे एफ काय असतं हे आपल्याला माहीत आहे. एफ इज इक्वल टू म्यू इंटू आर. तुर्तास हे आपण विसरा की म्यू इंटू आर आहे, ते आपण ज्यावेळी लागणार आहे त्यावेळीच वापरू. तुर्तास फक्त एफ आहे. फ्रिक्शनल फोर्स हा फोर्स ज्या दिशेमध्ये लावला आहे त्या दिशेच्या विरुद्ध दिशेत नाही आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, बॉडी ही या दिशेमध्ये उजवीकडे मूव्ह होणार आहे. मोशनच्या विरुद्ध दिशेमध्ये फ्रिक्शनल फोर्स असतो. मग आता काय करायचं पहा. प्रॉब्लेम सोडवत असताना काय करायचं आहे, तर प्रॉब्लेम सोडवताना आपल्याला काय करायचं आहे, ॲज्युमिंग बॉडी इन इक्विलिब्रियम. ॲज्युमिंग इक्विलिब्रियम. मग काय करणार आपण, समेशन एफ एक्स इज इक्वल टू, एफ एक्स म्हणजे काय, समेशन म्हणजे बेरीज, एफ म्हणजे फोर्स आणि एक्स ॲक्सिसमध्ये असलेल्या सगळ्या फोर्सेसची बेरीज. मग एक्स ॲक्सिस म्हणजे मध्ये काय, तर हॉरिझॉन्टल फोर्सेसची बेरीज. उजवीकडे जाणारे प्लस, डावीकडे जाणारे मायनस. आता इथे पहा, हा व्हर्टिकल फोर्स आहे, हा व्हर्टिकल फोर्स आहे. हॉरिझॉन्टल कोण कोण आहेत, एफ आणि पी. तर हा डावीकडे चालला आहे. बॉडी जी आहे त्या बॉडीच्या डाव्या बाजूला चाललेला आहे, म्हणजे हा मायनस आहे, मायनस एफ. हा एक फोर्स. आणि दुसरा फोर्स आहे तो पी, तो बॉडीच्या उजवीकडे जाणार आहे, म्हणून प्लस पी. हे लिहिल्यानंतर काय करायचं पहा. आता हे पहा, ॲज्युमिंग इक्विलिब्रियममध्ये म्हटलं आहे, त्यामुळे एफ एक्स काढतो आहे. सगळ्या हॉरिझॉन्टल फोर्सेसची बेरीज, एक्स ॲक्सिसच्या डायरेक्शनमध्ये असलेल्या फोर्सेसची बेरीज. बॉडीच्या डावीकडे आहे म्हणून नाही आहे, तर बाणाची दिशा जी आहे ती डावीकडेच जाणार आहे. बाणाची दिशा बघायची आहे. तो जर इथे असला असता आणि अशी जर बाणाची दिशा असली तरीही तो डावीकडेच गेला असता. त्यामुळं डावीकडे जाणारे मायनस, म्हणून मायनस एफ. हा फोर्स उजवीकडे नाही आहे, तर बाणाची दिशा जी आहे तो शेवटी उजवीकडेच जाणार आहे, त्यामुळं प्लस. फोर्स पी हा प्लस आहे. मग आता ॲज्युमिंग इक्विलिब्रियम म्हटल्यामुळं समेशन एफ एक्स हे 0 असेल. 0 इज इक्वल टू मायनस एफ प्लस पी. आता पहा, 0 इज इक्वल टू एफ म्हणजे काय, म्यू इंटू आर. मग इथं मी लिहिणार मायनस म्यू इंटू आर प्लस पी.
मायनस म्यू इंटू आरला मी इकडे घेतो, ते प्लस म्यू इंटू आर होईल. म्यू इंटू आर इज इक्वल टू पी. पीची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे 120. मी तिथं 120 पुट करतो. 120 इथंपर्यंत सॉल्व करायचं. याला म्हणायचं इक्वेशन 1. आता पुढे काय करायचं आहे पहा. एवढं सॉल्व केल्यानंतर पुढे काय करायचं आहे, आपण जसं समेशन एफ एक्स काढलं आहे तसंच काय करायचं आहे, समेशन एफ वाय कॅल्क्युलेट करायचं आहे. समेशन एफ वाय इज इक्वल टू सगळ्या व्हर्टिकल फोर्सेसची बेरीज, वाय ॲक्सिसच्या डायरेक्शनमध्ये असलेल्या फोर्सेसची बेरीज. इथे काय असणार आहे, वर जाणारे पॉझिटिव्ह, खाली येणारे निगेटिव्ह. आता व्हर्टिकल दोनच फोर्सेस आहेत. एक आर आहे, तो व्हर्टिकली वर चाललेला आहे, वर जाणारा फोर्स आहे म्हणून प्लस आर. त्याचप्रमाणे डब्ल्यू जो आहे तो खाली जातो आहे म्हणून मायनस डब्ल्यू. इक्विलिब्रियममध्ये आहे असं म्हटलं आहे, त्यामुळं समेशन एफ वाय मी 0 म्हणून लिहिणार आहे. 0 इज इक्वल टू आर मायनस डब्ल्यू. मायनस डब्ल्यू वाय मी इकडे घेणार, डब्ल्यू येणार इज इक्वल टू आर येईल. आता डब्ल्यूची व्हॅल्यू बघा 400 आहे. 400 इज इक्वल टू आर. म्हणजेच काय, आर इज इक्वल टू 400 आणि ते कशामध्ये, न्यूटनमध्ये. हे न्यूटन. आता ही जी काही आरची व्हॅल्यू जी आलेली आहे ती जर मी इथं पुट केली तर मला म्यूची व्हॅल्यू मिळेल आणि तेच आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. फाइंड कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन असं म्हटलेलं आहे. आरची व्हॅल्यू ही मिळाली मला. आर इज इक्वल टू 400. मी इथे आरची व्हॅल्यू पुट करणार. मग मी काय करणार, इक्वेशन 1 आहे असं लिहिणार पहिल्यांदा. पुट आर इन 1. आर हे इक्वेशन 1 मध्ये लिहायचं आहे. मग इक्वेशन 1 काय आहे, म्यू इंटू आर इज इक्वल टू 120. म्हणजेच काय, म्यू इज इक्वल टू 120 डिवायडेड बाय आर. म्हणजेच काय, इज इक्वल टू 120 डिवायडेड बाय आरची व्हॅल्यू जी आहे ती 400. 400 आर डिवायडेड बाय 400 जर केलं तर तुम्हाला म्यूची व्हॅल्यू जी आहे ती मिळून जाईल. आणि ते म्यू किती येणार आहे पहा, म्यू इज इक्वल टू 0.3. आणि याला कोणतंही युनिट नाही, हे लक्षात घ्या. म्यूला युनिट नसतं, कारण इट इज द रेशो ऑफ सिमिलर क्वांटिटीज. हे 120 न्यूटनमध्येच आहे. हे आर 400 ते पण न्यूटनमध्ये आहे. न्यूटन कॅन्सल होईल, 0.3 येईल. आलेलं उत्तर बरोबर आहे. हे कसं ओळखायचं, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शनची व्हॅल्यू ही 1 पेक्षा जास्त नसते, त्यामुळं आलेलं उत्तर हे बरोबर आहे. 0.99999 येईल. पण इथं म्यूची व्हॅल्यू 1 किंवा एकापेक्षा जास्त कधीही येणार नाही. म्यूची व्हॅल्यू 1 पेक्षा कमी येते आहे, म्हणजेच आन्सर बरोबर आहे. दिस इज कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक राहुल तीर्थकर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं या यूट्यूब चॅनल अंतर्गत स्वागत करतो. आपण मागील काही व्हिडिओ लेक्चर्समध्ये फ्रिक्शन या टॉपिकबद्दल पाहिलेलं आहे. आता त्यावरील प्रॉब्लेम्स पाहूयात. प्रॉब्लेम्स ऑन फ्रिक्शन व्हेन द बॉडी इज केप्ट ऑन हॉरिझॉन्टल प्लेन. आता या प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे पहा, बॉडी वेईंग 350 न्यूटन रेस्टिंग ऑन रफ हॉरिझॉन्टल प्लेन. फ्रिक्शनच्या प्रॉब्लेममध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, बॉडी कोठे ठेवलेली आहे. इथे पहा रफ हॉरिझॉन्टल प्लेन असं म्हटलं आहे. रफ हॉरिझॉन्टल प्लेन. हॉरिझॉन्टल प्लेनवर जर बॉडी असेल तर प्रॉब्लेम अतिशय सोपा आहे, जो लवकरात लवकर सुटतो. can be just moved by a push of 125 Newton applied horizontally. फोर्स जो आहे तो हॉरिझॉन्टली लावलेला आहे आणि तो किती आहे 125. फाइंड
कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणजे काय विचारलं आहे? म्यू विचारलेलं आहे. सुरुवातीला आपण काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला मागील व्हिडिओ लेक्चरमध्येही सांगितलं आहे, बॉडी जर रफ हॉरिझॉन्टल प्लेनवर ठेवलेली आहे असं म्हटलं की एक डायग्रॅम जी आहे ती फिक्स आहे. ती कोणती? हा पॉईंट म्हणजेच ती बॉडी आहे, हे लक्षात ठेवा. हा पॉईंट म्हणजेच ती बॉडी आहे. ह्या बॉडीमधून आपण एक एक्स ॲक्सिस आणि एक वाय ॲक्सिस काढणार आहोत. हा एक्स ॲक्सिस आणि हा वाय ॲक्सिस अगदी पुसट तुम्हाला दिसेल इतकाच. तर आपण एक्स ॲक्सिस काढला आणि वाय ॲक्सिस काढला. बॉडी हॉरिझॉन्टल प्लेनवर आहे म्हटलं की एवढी डायग्रॅम जी आहे ती फिक्स आहे. इथे खाली डब्ल्यूच असतो आणि वरच्या डायरेक्शनमध्ये व्हर्टिकली अपवर्ड हा नॉर्मल रिॲक्शन आर असतोच. एवढी डायग्रॅम ही फिक्स आहे. कशावरून? तर बॉडी इज केप्ट ऑन हॉरिझॉन्टल प्लेन, हॉरिझॉन्टल सरफेस. मग आता इथं एवढी डायग्रॅम फिक्स आहे म्हटल्यानंतर वेट डब्ल्यू दिलेला असणार आहे. वेट डब्ल्यू किती आहे बघा? 350 न्यूटन. डब्ल्यू इज इक्वल टू 350 न्यूटन. त्यानंतर आता काय पाहायचं आहे पहा. आता आपल्याला बघायचं आहे की बॉडीला लावलेला फोर्स जो आहे तो पुश आहे. पुश म्हणजे टुवर्ड्स द पॉईंट. आता मी काय करतो पहा, या इथे हॉरिझॉन्टल आहे तो फोर्स, कारण फोर्ससोबत कोणताही अँगल दिलेला नाही. अँगल नाही आहे म्हटलं की तो फोर्स हॉरिझॉन्टल आहे. आता तो फोर्स हॉरिझॉन्टल आहे. मी हॉरिझॉन्टल फोर्स दाखवतो. हा जो फोर्स आहे दॅट इज 125 न्यूटन हॉरिझॉन्टल फोर्स आहे. पण तो हॉरिझॉन्टल फोर्स कसा आहे बघा? पुश. पुश म्हणजे बॉडीकडे येणारा फोर्स. बॉडीकडे येणारा असेल तर त्याची ॲरो मार्क हे असं असलं पाहिजे, तो बॉडीकडे आला पाहिजे. 125 न्यूटनचा आहे, तो बॉडीकडे येतो आहे. मग बॉडीकडे जर येणार असेल तर मोशन कशी असेल बघा? बॉडीची मोशन मी बॉडीला जर इकडे ढकलणार असेल तर मोशन देखील कसे असणार आहे? इकडे असणार आहे. बॉडीला मी काय करतोय? पुश करतोय, ढकलतोय. ढकलल्यानंतर ही बॉडी इकडे मूव्ह होणार आहे. मोशन अशी असणार आहे. मोशन जर बॉडीची अशी असेल तर फ्रिक्शन कसं असणार आहे पहा? फ्रिक्शन हे अपोजिट डायरेक्शनमध्ये, मोशन ज्या दिशेमध्ये असते तिच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये फ्रिक्शन असणार आहे. फ्रिक्शन एफ. ही डायग्रॅम एकदा का आपल्याला काढता आली की प्रॉब्लेम सुटला, हे 100% गृहीत धरायचं आहे. काय केलं आहे पहा, पुश टाईपचा फोर्स आहे. पुश म्हणजे बॉडीकडे येणारा फोर्स, बॉडीकडे येणार आहे म्हणून त्याची ॲरो मार्क मी असा दाखवलेला आहे, पुश. मग बॉडीला जर मी ढकलत असेल तर मोशन बॉडीची इकडे असणार आहे, ज्या दिशेमध्ये ढकलतोय त्या दिशेत. त्यामुळे मोशनच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये फ्रिक्शन असतं, त्यामुळे मी फ्रिक्शनची डायरेक्शन एफ अशी दाखवलेली आहे. मग आता प्रॉब्लेम सोडवत असताना काय करायचं आहे? ॲज्युमिंग इक्विलिब्रियम. ॲज्युमिंग इक्विलिब्रियम. एकदा का बॉडी इक्विलिब्रियममध्ये आहे असं म्हटलं की आपलं प्रॉब्लेम जे आहे तो अतिशय सोपा झाला. काय करायचं आहे? समेशन एफ एक्स इज इक्वल टू सगळे एक्स ॲक्सिसवरचे फोर्सेसची बेरीज, हॉरिझॉन्टल आडवे दिसणारे सगळ्या फोर्सेसची बेरीज. ही बेरीज करत असताना उजवीकडे जाणारे फोर्सेस पॉझिटिव्ह, डावीकडे जाणारे निगेटिव्ह. आता पहा, हा फोर्स डावीकडे दिसतोय, बॉडीच्या डावीकडे दिसतोय, पण तो चाललाय कुणीकडे? उजवीकडे जाणार आहे. हा बाण जो आहे तो शेवटी जाणार आहे कुणीकडे? उजवीकडे चाललाय फ्रिक्शनल फोर्स, म्हणून तो पॉझिटिव्ह. बॉडीच्या तो डावीकडे आहे म्हणून निगेटिव्ह इथं लिहायचं नाही. त्याची बाणाची दिशा, शेवटी बाण जर सोडला तर हा बाण जो आहे तो बॉडीच्या उजव्या दिशेमध्ये जाणार आहे. त्यामुळे फ्रिक्शनल फोर्स इथे एफ
जो आहे तो प्लस एफ असणार आहे, उजवीकडे जातोय म्हणून प्लस. आता तसंच 125 हा फोर्स पी आहे. तो फोर्स पी हा बॉडीच्या उजव्या बाजूला आहे, पण तो चालला आहे कुणीकडे पहा. तो बाणाची दिशा जी आहे ती डावीकडे जाणार आहे. हा जर बाण सुटला तर तो डावीकडे असा जाईल, डावीकडे जातोय म्हणून मायनस पी. हे व्यवस्थित लक्षात आलं पाहिजे. हा फोर्स फ्रिक्शनल फोर्स उजवीकडे जाणार आहे, उजवीकडे हा जाणार म्हणून प्लस. हा फोर्स पी डावीकडे जाणार म्हणून निगेटिव्ह आहे, म्हणून मायनस आहे. ॲज्युमिंग इक्विलिब्रियम म्हटल्यामुळं मी समेशन एफ एक्स हे 0 आहे असं म्हणणार. 0 इज इक्वल टू लिहायचं एफ मायनस पी. आता मायनस पी आहे, मी त्याला इकडे आणणार, प्लस पी होईल. पी इज इक्वल टू एफ. आता विद्यार्थी मित्रांनो पहा, पीची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे 125 आहे. 125 इज इक्वल टू एफ. एफ इज इक्वल टू म्यू इंटू आर असतं आपल्याला माहीत आहे. मग आपण इथं एफच्या ठिकाणी म्यू इंटू आर लिहूया. म्यू इंटू आर एवढंच सॉल्व करायचं आहे. इथं इक्वेशन 1 म्हणायचं आहे. इथे इक्वेशन 1 म्हटल्यानंतर पुढील प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी समेशन एफ वाय काढायचं आहे. समेशन एफ वाय जर काढत असताना पहा काय करायचं आहे. समेशन एफ वाय इज इक्वल टू, समेशन एफ वाय म्हणजे काय तर सगळे वाय ॲक्सिसच्या डायरेक्शनमधले असलेल्या फोर्सेसची बेरीज. वाय ॲक्सिसच्या डायरेक्शनमध्ये आर आहे आणि डब्ल्यू आहे. इथे वर जाणारे फोर्सेस पॉझिटिव्ह, खाली येणारे निगेटिव्ह. वर कोण चाललं आहे, आर चाललं आहे, प्लस असणार प्लस आर. खाली कोण आहे, डब्ल्यू आहे, मायनस डब्ल्यू. खाली जातोय म्हणून मायनस लिहायचं आहे, लक्षात ठेवा. आर हा वर जातोय म्हणून प्लस. इक्विलिब्रियममध्ये आहे म्हणून समेशन एफ वाय हे 0 असलं पाहिजे. 0 इज इक्वल टू आर मायनस डब्ल्यू. आता हे मायनस डब्ल्यू आहे, मी इकडे आणणार, तो प्लस डब्ल्यू होईल. डब्ल्यू इज इक्वल टू आर. डब्ल्यूची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे 350. 350 इज इक्वल टू आर. म्हणजेच काय, आर इज इक्वल टू 350 आणि हे कशामध्ये आहे, न्यूटनमध्ये आहे. आरची ही व्हॅल्यू आता काय करायची, पुट आर इन इक्वेशन 1. पुट आर इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आहे ते जसंच्या तसं पहिल्यांदा लिहायचं आहे. इक्वेशन 1 काय आहे, इक्वेशन 1 आहे 125 इज इक्वल टू म्यू इंटू आर. आपल्याला म्यू काढायचं आहे, मग आर हे काय करणार आपण इकडे घ्यायचं आहे. मग 125 डिवायडेड बाय आर इज इक्वल टू म्यू. 125 डिवायडेड बाय आरची व्हॅल्यू 350. 350 इज इक्वल टू म्यू. तर इथं ही जी काही व्हॅल्यू आहे ती तुम्ही फाइंड आउट करायची आहे. 125 डिवायडेड बाय 350 हे जर तुम्ही केलं तर ते किती येणार आहे पहा, 0. म्यू इज इक्वल टू 0.357. आता ही आलेली जी काही म्यूची व्हॅल्यू आहे तीच म्हणजे कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. आणि ही व्हॅल्यू मी तुम्हाला मागील लेक्चरमध्येही सांगितलं आहे, ही व्हॅल्यू केव्हाही 1 पेक्षा जास्त येणार नाही. ही 1 पेक्षा जास्त येणार नाही आहे किंवा एकही येणार नाही आहे. 1 सुद्धा येऊ शकत नाही. 1 आणि एकापेक्षा कमी येते आहे म्हणजे हे आलेलं आन्सर करेक्ट आहे. दिस इज कॉल्ड एज अ कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू. अशाच पद्धतीने जर का बॉडी हॉरिझॉन्टल प्लेनवर ठेवलेली असेल तर प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. अतिशय सोपे प्रॉब्लेम्स आहेत.